नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। ऐतिहासिक पालखी शर्यतीमध्ये मुळस्थानची पालखी प्रथम। अत्यंत चुरशीच्या असणाऱ्या पालखी शर्यत सोहळ्यामध्ये मुळस्थानच्या पालखीने विट्याच्या श्री रेवणसिद्ध पालखीस मागे टाकून बाजी मारली आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहाने आज संपन्न झाला। यावेळी ही पालखी शर्यत पाहण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता। यावेळी पोलिसांच्या चोख पोलीस बंदोबस्ताने व कारवाई करण्याच्या बडगा उगारल्याने यंदा मारामारी व पालखी पाडापाडीला थोडा लगाम लागला। ऐतिहासिक असणाऱ्या या पालखी शर्यत सोहळ्याला मोठा इतिहास आहे। विट्यातील श्री रेवणसिद्ध व मुळस्थान गावातील श्री रेवणसिद्ध देवाच्या ह्या पालख्या असतात। दोन्ही गावातील भक्तगण ही पालखी पळवण्यासाठी सज्ज असतात। दुपारपासूनच विट्यातील गांधी चौक परिसरात गर्दी झाली होती। काळेश्वर मंदिरापासून या पालखी शर्यती सुरुवात होते। परंपरेनुसार पाहुणे म्हणून शर्यतीसाठी मुळस्थानच्या पालखीस 5 पावले पुढे राहण्याचा मान दिला गेला। सुरुवात होणाऱ्या ठिकाणापासून शर्यतीसाठी दोन्ही बाजूला पालखी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते। काळेश्वर मंदिर ते दगडी पाण्याच्या टाकीपर्यंत एकच रस्ता असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आडवाडवी होते। दगडी पाण्याच्या टाकीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर खानापूर रोडवरील एसटी बस स्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे शिलंगण मैदानात पालखी शर्यतीची सांगता होते। या दोन्ही देवांच्या पालख्या भक्तगण आपल्या खांद्यावरून पळवत असतात। या शर्यतीमध्ये बऱ्याच ठिकाणी किरकोळ धक्काबुक्की आणि ओढाओढी सारखा प्रकार घडला आहे। दोन्ही बाजूचे भाविक भक्तगण आपलीच पालखी पहिला यावी यासाठी प्रयत्नशील होते, परंतु प्रचंड उत्कंठावर्धक असणाऱ्या या शर्यतीमध्ये क्षणाक्षणाला अंगावर रोमांच उभा राहत होता। खानापूर तालुका तसेच जिल्ह्यातील व राज्यातील तमाम भाविक भक्तगण या पालखी शर्यतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दोन्ही बाजूस मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या मुख्य शर्यतीनंतर इतर देवांच्या 3 पालख्या वाजत गाजत शिलंगण मैदानापर्यंत येतात। या पालख्या आल्यानंतर शिलंगण मैदानात आपट्यांच्या पानांची पूजा केली जाते। त्यानंतर सर्वजण एकमेकांना सोने देऊन शुभेच्छा देतात। त्यानंतर विट्याच्या पालखीसह या 4ही पालख्या विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भक्तांना दर्शन देण्यासाठी थांबविण्यात येतात। पाहूयात या पालखी शर्यतीतील काही क्षणचित्रे। तिकडे आहे ना ड्रोन। दोन्ही प्लेन पाहिलं तर फुल स्टेशनच्या पुढे पाहिजे
तिकडे आहे ना ड्रोन. साधारणच्या साईडची दोन्ही प्लेन पाहिजे तर पुल स्टेशनच्या पुढे पाहिजे जाणार. सोयवाडीचं सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.